सकाळी एकदा कामाक जाणाऱ्यांक नाश्ता दिलात की फुडची कामां करूक आमी मोकळी. आज मी करतोय तिखटाचो शिरो, आमी उपीट म्हणतो. इकडे घेतले, त्याच्यात चमचोभर तूप घातले आणि खमंग असो रवो भाजून घेतला. ह्यो बारीक जिरोचो रवो मी वापरला, तुम्ही जाडो वापरलात तरी चलता. त्याच कढईत तेल घातलंय, फोडणेक मोहरी कढीपत्तो, बारीक चिरून मिरची, व्यवस्थित भाजल्यावर बारीक चिरून कांदो. उपीटाक जरा कांदो जास्त लागता म्हणजे चव बरी येता. व्यवस्थित परतून घ्यायचा. परतून झाल्यावर हळद घालतो म्हणान तिखटाचो शिरो, बाकी तर उपीटच. पण आम्ही उपीटाक पण घालतो. वरसून रवो घातले भाजलेलो, चवीपुरता मीठ आणि किंचितशी साखर, म्हणजे चव भारी येतं. व्यवस्थित परतून झाला की खतखतीत पाणी हळूहळू झाकण ठेवून घालायचा, नाहीतर आंगार उडताला आणि भाजाक वताला. त्या सांभाळून घालूचा लागता. आणि होया तेवढाच घाला, म्हणजे बघायचा किती फुलता तो आणि पाणी ओतायचं. जास्त घातलास तर थपथपीत होतलो आणि कमी घातलाच की कचकचीत रवतलो. त्यामुळे तो बघूचो लागता. व्यवस्थित तो फुललो की त्याच्यात 1 चमचो तूप सोडा, म्हणजे अजून चव भारी येता. वरसून कोथिंबीर आणि खोबरं घाला. असो करा, खावा. आवडतलो तुमकां आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.